जिंका किंवा मरा. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. शशिकांत मेगा स्पोर्ट्स, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. फिल्डिंग लगेचच लावायचे. 6 षटकांची ही लढत आहे, त्यामुळे प्लीज. आणि हिवाळ्याचे दिवस आहे, लवकर अंधार पसरतो, तर या गोष्टीची काळजी घ्या. सेकंड इनिंगमध्ये तुम्हालाही बॅटिंग करायची आहे आणि पुरेसा सूर्यप्रकाश जर असला तर तुम्हालाही व्यवस्थित चेंडू मिडल करता येईल, अन्यथा एखाद्या संघाला त्याचं नुकसान होऊ शकतं. प्लीज फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. तर अंतिम सामना आणि ही लढाई आहे आता मात्र अस्तित्वाची, प्रतिष्ठेची, कारण जो संघ जिंकेल तो अंतिम 12 मध्ये नक्कीच पोहोचेल. कालच्या दिवसामध्ये विक्रांत केळे प्रतिष्ठान आणि बालाजी ग्लोबल्स हे 2 संघ पोहोचलेले आहेत अंतिम 12 मध्ये. आणि आज आपण पाहिलं तर PTC स्पोर्ट्स या संघाने अंतिम 12 मध्ये स्थान मिळवलेलं आहे आणि यातून जो संघ जिंकेल तो मात्र अंतिम 12 मध्ये पोहोचेल. बघूया तो संघ कोणता असेल. मागचा सामना अत्यंत रोमहर्षक, रोमांचकारी, चित्तथरारक आपण अनुभवला. या सामन्यामध्ये खरं तर एक निसटता विजय प्राप्त केला शशिकांत मेगा स्पोर्ट्स या संघाने. कृष्णा सातपुते यांची 34 धावांची खेळी अत्यंत चांगली पाहायला मिळाली. मात्र कृष्णा सातपुते जेव्हा बाद झाले तेव्हा मात्र संघ अडचणीत सापडला आणि पराभवाच्या सावल्या त्यांना भेडसावू लागल्या होत्या. पण एक असा खेळाडू मैदानावरती आला आणि त्याने अंतिम चेंडूवरती 4 धावांची गरज असताना कव्हर पॉईंटच्या दिशेने चौकार लगावला. तो जितू शेळके तो सामनावीर देखील ठरलेला आहे. आणि आता मात्र इथून आता शशिकांत मेगा स्पोर्ट्सला सामना करावा लागेल अमर स्पोर्ट्स कासने या संघाशी. फिल्डिंग लगेचच लावा, भरपूर वेळ आपण या ठिकाणी येत आहेत. पंचांनाही सूचना असेल की लवकरात लवकर फिल्डिंग लावण्यासाठी त्यांना आपण सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. आणि त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानात अमर स्पोर्ट्स कासने संघ या ठिकाणी पाठवतोय. सलामीची जोडी आपण पाहतायत शेखर दळवी आणि हर्षद चौधरी. या ठिकाणी बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 सामन्यामध्ये वैभव सलामीला आले होते आणि वन डाऊनला हर्षद होते. मात्र हर्षद आणि शेखर दळवी हे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संध्याकाळचं हे वातावरण आपण पाहू शकाल, हळूहळू सूर्यास्त होताना दिसतोय, त्यामुळे प्लीज लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज यावेळेस सज्ज होते. तर गंगाधर इंगोलीची आपण कामगिरी पाहिली तर अत्यंत चांगली राहिलेली आहे. पण या सामन्यामध्ये गंगाधर इंगोलीला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आणि या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी नक्कीच दाखवावी लागेल. स्ट्राईकला यावेळेस शेखर दळवी ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा पहिल्या सामन्यात जे चित्र आपण पाहिलं होतं तशाच प्रकारे इथे तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज शेखर दळवी बाद होतात. हा त्यांचा आवडता फटका आहे, लाडका फटका आहे, पण बऱ्याचदा लाडकी माणसं धोका देतात. अशा प्रकारे या फटक्याने त्याला 2दा आज धोका दिलेला आहे. अशा प्रकारे शेखर दळवी रॉयल डकवरती बाद होतात. पाहू शकाल स्क्रीनवरती कशा प्रकारे बाद झाले होते. हो, यावेळेस चेंडू बघा पाहू शकाल आपण स्क्रीनवरती. आणि कृष्णा सातपुते याने एक सहज सोपा झेल टिपलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती वैभव जे मागच्या 2 सामन्यामध्ये सलामीला आले होते आणि आता मात्र त्यांना फार लवकर या ठिकाणी यावं लागतं. मॅन फ्रॉम कोलिवली स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कशा प्रकारे बाद झाले होते. सेलिब्रेशन देखील पाहायला मिळते. नक्कीच फार महत्त्वपूर्ण सामना आहे, त्यामुळे इथे प्रत्येक चेंडूवरती सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज गंगाधर, आत्तापर्यंत गंगाधरने 8 गडी बाद केली अशी आम्हाला माहिती भूपेश देत आहेत. अत्यंत चांगली कामगिरी, फार मोठी जबाबदारी आहे भूपेश, गुड जॉब गंगाधर. ओ यावेळेस अत्यंत वेगवान चेंडू ऑफ स्टंपवरती होता. टप्पा पडल्यानंतर खूप चांगली बाउन्स देखील मिळाला. भरपूर गती होती,
आणि गंगाधरकडे व्हेरिएशन आहे, विविधता आहे. सातत्याने गंगाधरने व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून हे दाखवलेलं आहे. पाहू शकाल ऑप्शनवरती पिचिंग केला गेलेला चेंडू फार दूरवर होता, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटवर गेले होते. हा डॉट चेंडू. गंगाधर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साइडला स्विंग केलाय. व्हॉट अ शॉट, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, छू मंतर, सिक्सर. किसमे कितना आहे दम. कारण आता इथून करो किंवा मरोची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे इथून दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूला 100% कमिटमेंट द्यावी लागेल. गंगाधरने आधीचे 2 चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले, पण हा चेंडू फुलटॉस होता मिडल स्टंपवरती. आणि इथे मात्र वैभवने या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवल्या चेंडूला आणि 6 धावाने स्वतःचं व संघाचं अकाउंट त्याने ओपन केलं. गंगाधर पुन्हा एकदा. हा चेंडू आत आलाय. गुड कमबॅक डिलिव्हरी. अत्यंत चांगला चेंडू पडल्यानंतर आत येतोय. मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं षटकार लगावला होता सचिन केवणेने, मात्र त्यानंतर सचिन केवणेला बादही केलं होतं. गंगाधरचे वैशिष्ट्य आहे आणि एक अनुभवी मुरलेला असा खेळाडू, भरपूर मैदानं गाजवलेली आहेत आणि सातत्याने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेहमीच त्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. मिडविकेटच्या दिशेने चेंडू येतोय. कार्पेटचे सायने प्रितेश जोशी, मॅन फ्रॉम बाळकूम, अत्यंत दर्जेदार क्रिकेटपटू. आणि लीग म्हटलं की तुम्हाला 11च्या 11 खेळाडू हे नक्कीच प्रतिभा संपन्नच पाहायला मिळतात. त्यामुळे बऱ्याचदा 5-6 विकेट गेले तरी शेवटपर्यंत तुम्हाला बॅटिंग पाहायला मिळते. मागच्या सामन्यात देखील आपण तशाच प्रकारचं चित्र पाहिलं. 6 गडी बाद झाल्यानंतर मात्र 40 धावांची एक जबरदस्त भागीदारी आपल्या 7व्या गड्यासाठी पाहायला मिळाली. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाही. पुन्हा एकदा प्रितेश तिथे आहेत, पण यावेळेस 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा. पहिले षटक संपन्न झाले योगेश. अंतिम हा सामना आहे आणि नक्कीच संध्याकाळचं सत्र देखील आहे. टॉस जिंकून अमर स्पोर्ट्स कासनी संघाने बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय योगेश घेतलेला आहे. बऱ्याचदा आपण पाहत असतो की टॉस जिंकल्यानंतर प्रत्येकजण फिल्डिंग घेतो, धावसंख्येचा पाठलाग करणं पसंत करतो आहे, पण कदाचित संध्याकाळचं सत्र आहे, प्रथम बॅटिंग करून घेऊया, सेकंड इनिंगमध्ये दबाव टाकता येईल, याच इराद्याने कदाचित हा संघ मैदानावरती बॅटिंगसाठी उतरला आहे. काय सांगशील योगेश? निश्चित संध्याकाळचं सत्र आहे. निश्चित विनोद, संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर बरेचसे कॅप्टन आहेत ते बॅटिंग स्वीकारतात, कारण क्लायमेट चेंज होत असतो आणि त्यानुसार आपण पाहिलं तर बॅटिंग ही प्रत्येक कॅप्टन स्वीकारत असतो. कारण टॉस जरी कृष्णा सातपुतेने जिंकला असता तरी सुद्धा बॅटिंग स्वीकारली असती आणि हे चित्र आपण दीपू माळीने देखील टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. विनोद, 55 धावा 50-55चं टार्गेट जरी रचलं तरी कुठेतरी मॅच रफ अँड टफ प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. नक्कीच बघूया. एक गडी गमावल्यानंतर इथे डावाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. 10 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या अंती आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत जावेद कुरेशी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू आत येतोय. पडल्यानंतर राऊंड द विकेट येत आहेत. एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत, चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न करतायत. हर्षद, खूप चांगली कामगिरी राहिली आहे. तर याच दरम्यान आपण पाहतो सन्माननीय विष्णू शेठ पाटील साहेबांचं आगमन होत आहे, तर त्यांचं आपण ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावरती स्वागत करूया. आणि दादांना विनंती, या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. जावेद पुन्हा एकदा राऊंड द विकेट. चेंडू यावेळेस बॅकफुटवर गेले. ऑन द टोस खेळत असताना रक्षात्मक पद्धतीने कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळलेले, पण रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं पाहायला मिळालं. जरी शिखर बाद झाला तरी देखील इथे कुठल्याही प्रकारचं दडपण पाहायला मिळत नाही आहे. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते.
चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूचा समाचार घेणं हे एक चांगल्या फलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. आणि हर्षदकडे खूप चांगलं तंत्र आहे. तो चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग करत असतो. ज्या प्रकारे चेंडू येतो तशाच प्रकारे त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि ऑन साईड असो किंवा ऑफ साईड तो दोन्ही बाजूला खूप स्ट्रॉंग आहे. 20 एफमध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करू शकतो. जावेद, हा चेंडू खूप चांगला बाउन्स कट करण्याचा प्रयत्न होता, अप्पर कट, पण चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. स्क्रीनवरती पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. आणि चेंडू आपण जर पाहिला तर योगेश, फलंदाजांना 2 चेंडू नेहमी त्रासदायक ठरतात. एक तर खाली राहणारा चेंडू किंवा जास्त उसळी घेणारा चेंडू. आणि इथे आपण पाहिला तर खूप चांगला बाउन्स आहे. भीमचंद्र खान यांचा सातत्याने आम्ही कौतुक करत असतो. एक चांगले क्युरेटर आहे आणि त्यांनी केलेली ही मेहनत नक्कीच फलंदाजांना गोलंदाजांना पोषक असलेली खेळपट्टी या ठिकाणी पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. आधीचे 2 चेंडू अत्यंत वेगवान होते आणि त्यानंतर बघा हा स्लोअर वन. इथे मात्र हर्षद सारख्या एक नामवंत फलंदाजालाही संभ्रमात टाकल्या चेंडूने. आणि हा स्लोअर वन भरपूर आपण पाहिले. या स्लोअर वनवरती कित्येक फलंदाज बीट झाले, कित्येक फलंदाजांनी स्वतःची विकेटही बहाल केली. जावेद पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या दिशेने निघणारा होता. पायावर आदळून चेंडू फाईन लेगच्या दिशेने येतोय. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय आणि लेग बायच्या रूपाने ही 1 धाव येते. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत 13 धावा. पहिल्या षटकात आपण पाहिल्या होत्या 10 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये चेंडू आपण पाहिलेले तर 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. काय गोलंदाजी आहे, तिखट मारा, वेधक मारा जावेद. मात्र या अखेरच्या चेंडूवरती बघूया, या षटकाचं चित्र बदलू शकतं. कारण एखादा चेंडू, एखादा मोठा स्ट्रोकही पूर्ण षटकाचं चित्र बदलून टाकत असतं. जावेद, हा चेंडू ऑन साईडला खेळतात मिड विकेटच्या दिशेने. पहिली धाव फार वेगाने घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते पण नकार दिलाय हर्षदने. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 संपन्न होते. धावसंख्या धावपलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती 7.00. एक गडी गमावला. बाद होणारा फलंदाज आपण पाहतात यावेळेस शेखर दळवी, जे शून्यावर बाद झाले. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटची कडा लागली आणि यष्ट्यांच्या मागे एक सहसोपा झेल कृष्ण सातपुते यांनी स्वीकारला. आणि त्यानंतर वैभव जो सलामीला आला होता पहिल्या 2 सामन्यामध्ये, फारशी चांगली कामगिरी तो करू शकला नाही. पण या सामन्यामध्ये षटकाराने जर आपण पाहिलं तर त्यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे. त्यामुळे आता वैभवला मागच्या 2 सामन्यात जी कामगिरी, जे अपयश आलं होतं ते कुठेतरी धुवून काढावं लागेल. कारण लीगच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंची निवड होते. प्रत्येकावरती एक विश्वास दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो आणि त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी एखाद्या खेळाडूकडनं झाली तर संघ मालकालाही एक समाधान मिळतं. मात्र बघूया या सामन्यामध्ये अजून कितपर्यंत चांगल्या प्रकारे फलंदाजी करतात. वैभव, नॉन स्ट्राईकला हर्षद आहेत आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गंगाधर. पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र पॉवर प्ले नंतर गंगाधर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करत आहे. धावसंख्या धावपलकावरती 14 पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे, सहसोपा झेल टिपण्यात आला आहे, फलंदाज बाद होतोय आणि हा दुसरा धक्का लागतोय वैभवच्या रूपाने अमर स्पोर्ट्स कासने या संघाला. बॉल आतापर्यंत 31 ठिकाणी हाताळलेले आहेत. 47 धावा खर्च केलेले आहेत. इकॉनॉमिकल रेट जर आपण पाहिलं तर 9.10 आणि एव्हरेज आपण जर पाहिलं तर 5.22. बेस्ट 14 धावा देत असताना 4 गडी बाद केले, 9 गडी बाद केल्यात. दिनेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे, मॅन फ्रॉम डायगर. त्याचबरोबर सँडी फुटाणे, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेचे.
जास्त वेळ घेऊ नका, लगेचच सामना सुरू करा. तर गंगाधर पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आहेत हर्षद चौधरी. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, झेलची शक्यता हर्षदलाही परतावं लागेल. 10 गडी बाद केलेले आहेत गंगाधर साठी, टाळ्या यायला हव्यात. एकूण 10 गडी बाद केलेले आहेत. आणि या सामन्यामध्ये बघा 1.2 षटक, 10 धावा, 3 गडी बाद, इकॉनॉमिकल रेट 7.50, 5 चेंडू डॉट फेकलेले आहेत आणि 1 षटकार आलाय. त्यांच्या षटकामध्ये तो खराब चेंडू होता, फुलटॉचा वैभवने भिरकावला होता मिड विकेटच्या दिशेने. हर्षद बाद होत आहेत आणि सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद होत आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गंगाधर इंगोले. बघूया हॅट्रिक पूर्ण करतायत का. 10 धावा, 10 गडी तर बाद केलेले आहेत. हॅट्रिक जर पूर्ण केली तर हा देखील एक विक्रम बॉलिंगच्या माध्यमातून काल ब्रिजेश सिंग यांनी हॅट्रिक संपादित केली होती. तर नवीन फलंदाज येत आहेत. बॅट्समन नेम कॅन्डी. तर खरं नाव काय. ओ यावेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, चेंडू थर्डमॅनच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि हा येतोय नशिबाच्या आधाराने चौकार. स्क्रीनवरती पाहू शकाल आपण हा चेंडू पडल्यानंतर आत आला आणि दुरून खेळण्याचा प्रयत्न, डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागून शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या बाजूने हा चेंडू वेगाने सीमा रेषेच्या बाहेर गेला आणि हा चौकार आलेला आहे. आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. संदीप बांगर आहेत, ज्यांना कॅन्डी या नावाने देखील संबोधलं जातं, पेटने. गंगाधर पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आहेत संदीप. हो, तिसऱ्या पंचांना मैदानात या ठिकाणी जावं लागेल कारण ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं, हरकत घेण्यात आलेली आहे. गंगाधर इंगोलेच्या शैलीमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला, फलंदाजांना. त्यामुळे तिसऱ्या पंचांना इथे पाचारण करण्यात येईल. गंगाधरच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य पाहायला मिळते आणि आज पहिल्यांदाच असं गंगाधरच्या अगेन्स्ट घडलेलं आहे. पहिल्या 2 सामन्यामध्ये हे चित्र आपण पाहिलं नाही. जय पवार या ठिकाणी जात असताना गंगाधर नक्कीच त्यांना देखील आश्चर्य वाटलं असेल, पण नियम आहे, एखाद्या फलंदाजाला गोलंदाजीच्या शैलीमध्ये काही दोष आढळले, त्रुटी आढळल्या तर तो ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि त्या नियमानुसार तिसरे पंच मैदानात जात असताना धावसंख्या 18वर स्थिरावलेली, 3 गडी गमावलेले, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गंगाधर पुन्हा एकदा, अजून या षटकातील 3 चेंडू शेष आहेत. हो, यावेळेस पूल करतायत पण समोर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. खूप चांगला थ्रो, धावचीचा अपील होत आहेत पण अगदी वेळेवर पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत, अन्यथा बाद होण्याची शक्यता होती. गुड फिल्डिंग आणि खूप चांगला थ्रो डीपमधून येतो ऑन दी स्टंप. 1च धाव मिळेल. पाहू शकाल कशा प्रकारचा हा थ्रो होता आणि 1 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आमच्या सोबत अल्पेश, एक नामवंत असे स्कोरर, गुणसंख्या लेखक, क्रिकेटच्या नियम क्रमांक 3 नुसार स्कोरर. 42 नियम क्रिकेटमध्ये 1788 मध्ये त्याचं संशोधन झालं. चेंडू ऑन साईडला खेळतात, वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून फार वेगाने गेलेले आहेत. थोडंसं फंबल त्या ठिकाणी झालं आणि त्याचाच फायदा घेत असताना 2 धावा इथे सहजतेने पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 21. दोघांनाही ठाऊक आहे या सामन्याचं महत्त्व. इथून जर पराभव झाला तर या स्पर्धेतलं त्यांचं आव्हान संपुष्टात येईल आणि जर इथून विजय प्राप्त केला तर विजय घोडदौड त्यांची सुरू राहील आणि त्यासाठी हा प्रयत्न आहे आणि त्यासाठी प्रत्येकाला इथे
100% योगदान द्यावं लागेल. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस संदीप. हा चेंडू सुरेख होता, अत्यंत वेगवान पूल करण्याचा प्रयत्न, पण इतका भरपूर वेग होता की चेंडू मिडल करता आला नाही आणि डॉट चेंडूने गंगाधर इंगोलेचे हे षटक संपन्न होते. एकूण तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे एकूण 21. 7.00 ची ही धावांची गती तुम्हाला पाहायला मिळते. एक गडी गमावलेला आहे, 3 गडी गमावले आहेत, माफ करा. 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 षटकामध्ये अमर स्पोर्ट्स कासने संघ कितपर्यंत मजल मारतोय यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण त्याआधी आपण या स्पर्धेसाठी ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, जे योगदान ज्यांनी दिलेलं आहे त्यांचा आपण उल्लेख करूया. हे जे प्रेक्षक कक्ष तुम्ही पाहता, स्टँड्स तुम्ही पाहतायत, ते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, त्यानंतर गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा, जगन्नाथ पाटील, दीपकदादा प्रतिष्ठान, महेंद्र म्हात्रे नांदिवली, मेगा स्पोर्ट्स वाघबेळ, महेश चौधरी, हरेश म्हात्रे, राजवीर विनोद पावशे, त्यानंतर ट्रॉफीचे स्पॉन्सर मॅन ऑफ द मॅच रणधीर कुमार अँड कंपनी, नितीश चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य खारबाव, मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, इमर्जिंग प्लेअर PK दिवाकरन यांच्या स्मरणार्थ डॅनी पेरेंद्र याचकडून आणि त्यानंतर शिक्षण महर्षी नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू नारायण शेठ पाटील याचकडून पहिल्या व 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन तुळशीराम पाटील याचकडून 2य व 3य क्रमांकाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल देण्यात आलेली आहे. आणि बॉलचे स्पॉन्सर आहेत साजिद रईस, मॅन फ्रॉम बनेली, अधिक पाटील सापर्डे. आणि आजच्या जेवणाची जी सोय करण्यात आली होती, नाश्त्याची व जेवणाची सोय, राजन पाटील दापोडे. सर्वाधिक षटकार टायगर स्पोर्ट्सकडून बॅट आहे. त्यानंतर समालोचक कक्ष पुरस्कर्ते मातोश्री गुंजाई, श्री रामदास जोणे, माजी सरपंच कोळी नांदिवली, त्यानंतर श्री महेश गायकवाड, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, व दोन्ही खेळाडू कक्ष तुम्ही पाहता त्या ठिकाणी नाहर हॉस्पिटल डोंबिवली, श्री दिनेश शेठ पाटील. या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपल्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा आयोजित करणं फार अशक्यप्राय असं आव्हान होतं. त्यामुळे तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि घेऊन जातोय पुढील 3 षटकासाठी योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. थैंक यू सो मच विनोद. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आज के दिन का ये आखिरी मुकाबला दोस्तों, सभी दर्शकों का स्वागत. यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक घर बैठे बैठे ये GTC के माध्यम से मुकाबले को एंजॉय कर रहे हैं, उन सभी दर्शकों का फिर एक बार हम स्वागत करेंगे. थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2021 का ये सुहाना सफर, दूसरा पर्व, और बिल्कुल यहाँ पर ये दूसरे पर्व का दूसरा दिन और दूसरे दिन की आखिरी मुकाबला मैदान के ऊपर डू और डाई, करो या मरो की स्थिति दोनों टीम के लिए है. जीतेंगे तो सुपर 12 में जगह बनाएंगे, हारेंगे तो इस TDPL से बाहर होना पड़ेगा. तो दोनों टीम को यहां पर जान दांव पर लगानी होगी और ये मुकाबले में जीतना होगा. तो 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 21 रन बने, 7.00 की औसत बरकरार रखते हुए चौथा ओवर सामने खेला, स्ट्रेट ड्राइव, कोई खिलाड़ी नहीं है, स्क्रीन के सामने गेंद, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन. टोके देखने को मिले. टीम की टोटल पहुंची है 25 रनों के ऊपर. सूरज की किरणें धीरे धीरे हमसे दूर जाती हुई, सूरज भी यहाँ पर हमसे दूर जाता हुआ, यानी कि आज का ये आखिरी मुकाबला है. देखिए दर्शक तादादी के बिल्कुल यहाँ पर बढ़ती हुई, क्योंकि आखिरी मुकाबला है और शानदार मुकाबला इस मैदान के ऊपर बिल्कुल देखने को मिलेगा. दर्शक अभी भी दिल थाम के बैठे हैं, क्योंकि जो जीतेगा वो सुपर 12 में खेलेगा. टीम की टोटल 25 रन. ये अच्छी गेंद थी, बिल्कुल पड़ने के बाद बाउंस हुआ, अलग तरीके के स्ट्रोक को कन्वर्ट किया, गेंद को सामने प्लेसमेंट किया, बैक टू द बॉलर, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति. तो टीम की टोटल यहां पर पहुंचते हुई, और इस बार गेंद हवा में, कवर के खिलाड़ी आए थे, बढ़िया प्रयास, अंतिम मूवमेंट में यहां पर
कैच हाथ से निकल चुका है। कोशिश बहुत बड़ी की थी और हम हमेशा कहते हैं कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती। बहुत बेहतरीन कोशिश की थी, प्रयास अच्छा था, मगर कैच को नहीं लपेट पाए। रन बने यहाँ पर 2 और 2 रन के साथ टीम पहुंची यहाँ पर 27 रनों के ऊपर। 27 रन अब तक बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। प्रीतम बारी खेल रहे हैं और यहां से उनके साथ देते हुए मैदान के ऊपर संदीप बांगर जो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं। बिल्कुल आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर बेहतरीन प्रयास किया था, छलांग लगाई हवा में और अंतिम मूवमेंट में इतना आसान नहीं होता। और बेहतरीन गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा दिया, डॉट बॉल की समाप्ति। और कहते हैं कि चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता। डॉट बॉल की समाप्ति, दबाव अभी भी जारी है मैदान के ऊपर, क्योंकि यहां पर जीतना है तो बड़ा कोशिश करनी होगी। मैंने पहले भी कहा कि 50-55 रनों का टारगेट टीम को रखना होगा। शाम का वक्त है, बिल्कुल यहाँ पर ठंडा मौसम है, इसी हिसाब से हम बात करेंगे तो 50-55 रनों का भी टारगेट बनता है, तो भी जाकर यह मुकाबला बेहतरीन देखने को मिलेगा। गेंदबाज जावेद कुरैशी, ओह बेहतरीन डिलीवरी, फिर एक बार डॉट गेंद। बल्लेबाज को पूरी तरह से पकड़ के रखा है, बिल्कुल बांध कर रखा है और किसी तरह से मोटे बड़े स्ट्रोक यहाँ पर नहीं आ रहे। और अब तक यहाँ पर जो बल्लेबाजी कर रहे मैदान के ऊपर 2 चौके उन्होंने लगाए प्रीतम बारी जो खेल रहे मैदान के ऊपर, मगर डॉट गेंदों की हम बात करेंगे ना तो 3 उन्होंने डॉट गेंदे अभी तक खेली है। और कुल मिलाकर गेंदों की बात करेंगे तो 7 गेंदे खेले, 7 गेंद में केवल 11 रन का योगदान उन्होंने अब तक दिया मैदान के ऊपर। ओवर नंबर 4 चौथा ओवर प्रगति पर है। बिल्कुल यहां पर बात करेंगे तो कमाल की गेंदबाजी जावेद कुरैशी द्वारा, जिन्होंने सेकंड पावर प्ले यहां पर फेंका था। इस बार गेंद को हल्के तो से टैप किया, गेंद को खेल दिया फाइन बाउंड्री लाइन की तरफ। जब तक खिलाड़ी आए मौका है 2 रन लेने का और इस 2 रन के साथ टीम आगे बढ़ती हुई टीम की टोटल फुल स्कोर पहुंच चुका है 29 रनों के ऊपर। 29 रन, लॉस ऑफ 3 विकेट। तो यहां पर 4 ओवर का खेल भी समाप्त हो चुका है। जावेद कुरैशी जिनकी गेंदबाजी की हम बात करेंगे तो 2 स्पेल उन्होंने फेंके। पहले स्पेल की बात करेंगे तो केवल 4 रन उन्होंने दिए। इस स्पेल की बात करेंगे 8 रन उन्होंने दिए। कुल मिलाकर 2 स्पेल में उन्होंने 12 रन दिए। बेहतरीन गेंदबाजी, 6.00 की पर औसत से गेंदबाजी की। उसके बाद यहां पर गंगाधर इंगोले जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी की। पहले ओवर की हम बात करेंगे तो पहले ओवर में 10 रन दिए थे, 1 विकेट भी चटका। दूसरी ओर उससे भी बेहतरीन फेंकी, जब दूसरा स्पेल फेंका उन्होंने 7 रन देकर 2 विकेटें चटकाई। यानी कि उनका स्पेल रहा 2 ओवर उन्होंने फेंके और 2 ओवर में 17 रन देकर 3 विकेट लिए। ये रहा गेंदबाजी का विश्लेषण। और पूरा विश्लेषण की हम बात करेंगे तो यहां से बल्लेबाजी करती हुई टीम का टोटल बना है 3 विकेटों के नुकसान पर 29 रन। अब तक बल्लेबाजी कर रहे मैदान के ऊपर प्रीतम बारी और उनके बल्ले से केवल अब तक आए 13 रन। 8 गेंदों के ऊपर उन्होंने 13 रन की पारी खेली और साथ देते हुए संदीप बांगर केवल 2 रन 2 गेंदों में उन्होंने अब तक बनाए। तो बिल्कुल यहां पर ज्यादा वक्त जाया न करें। फिर एक बार कप्तान से विनती होगी कि आप ज्यादा वक्त जाया न करें, वक्त की बहुत हमारे पास कमी है। बिल्कुल आज कल भी शानदार मुकाबले विनोद यहाँ पर देखने को मिले थे। आज भी यहाँ पर दर्शक वही उम्मीद लेके आए थे, बेहतरीन मुकाबले देखने को मिले। आज खास तौर पर कृष्णा सातपुते की बल्लेबाजी देखने आए थे। पिछले मुकाबले में एक अच्छी पारी उन्होंने खेली और इस मुकाबले में भी उम्मीद है उन समर्थकों को कि कृष्णा सातपुते की तरफ से एक शानदार क्रिकेट जरूर देखने को मिले। यूट्यूब के माध्यम से उनके फैंस, कई सारे फैंस जो जीटीसी के माध्यम से अभी भी घर बैठे बैठे मुकाबले को एंजॉय कर रहे हैं, कृष्णा सातपुते की बल्लेबाजी देखना चाहते हैं। मगर आज जो एक जबरदस्त क्रिकेट सभी टीमों, चारों टीमें द्वारा एक अच्छा क्रिकेट देखने को मिला। और इस बार हम देख सकते हैं मैदान के ऊपर ये अंतिम मुकाबला चलता हुआ दोनों के बीच डू एंड डाई। 5वां ओवर गेंदबाज का इस्तेमाल किया सूरज सिंह, इस समय तीसरे गेंदबाज का इस्तेमाल किया। अब तक 4 ओवर के लिए 2 गेंदबाज का इस्तेमाल किया, मगर ये 5वां ओवर के लिए अब तीसरे गेंदबाज आएंगे सूरज सिंह। एक अच्छे गेंदबाज है, मगर इस समय 5वीं ओवर फेंकेंगे। सामने बल्लेबाज की हम बात करेंगे तो इस समय संदीप बांगर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हैं। उम्मीद काफी सारी है, क्योंकि पहले भी मैंने कहा कि 55 रनों तक यहां पर स्कोर को
ले जाना होगा, मगर इस बार पड़ने के बाद गेंद नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी, गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई बल्लेबाज को चकमा दिया। 22 के स्वरूप में रन मिले, टीम की टोटल अब बढ़ती हुई 30 रनों के ऊपर। 30 रन, लॉस ऑफ 3 विकेट। ये शानदार मुकाबला हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग का आयोजन किया। जीटीसी लाइव एंड ऑफिशियल ग्रुप इनकी तरफ से ये आयोजन और उन सभी आयोजन कमेटी का फिर एक बार हम शुक्रिया अदा करते हैं। एक बेहतरीन आयोजन और एक बेहतरीन लीग इस समय हम देख रहे हैं यूट्यूब के ऊपर। कई सारे दर्शक घर बैठे बैठे भी इस लीग का लुत्फ उठाते हुए उनका भी हम स्वागत करते हैं। टीम की टोटल फुल स्कोर की हम बात करेंगे तो अब पहुंचे 30 के ऊपर। ये 5वां ओवर, बेहतरीन गेंदबाजी, पहली गेंद तो बेहतरीन फेंकी। अब सामने बल्लेबाज है, आड़े बैट से खेलना चाहते थे, बिल्कुल यहां पर ऑन साइड की तरफ शॉर्ट मिड विकेट के रिजर्व में खिलाड़ी दौड़ कर आए, गेंद को उठा फेंके। पर्याप्त समय बल्लेबाज के पास रन लेने का, 2 और 2 रन के साथ टीम धीरे धीरे इक्का दुक्का के साथ आगे बढ़ती हुई 32 के ऊपर पहुंची है। प्रीतम बारी प्रयास कर रहे मैदान के ऊपर बड़े स्ट्रोक लगाने की, मगर सामने गेंदबाजी बेहतरीन होती हुई, पूरी तरह से गेंदबाजी शानदार। गुडलैंड के ऊपर ज्यादा से ज्यादा गेंदें फेंकने की कोशिश रही इन गेंदबाजों की और अब तक कामयाबी हासिल की इन गेंदबाजों ने। मगर यह 5वां ओवर, सूरज सिंह फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार। यह बेहतरीन गेंद थी, बिल्कुल ऑन साइड की तरफ खिलाड़ी मौजूद है, 1 रन पूरा किया तेजी के साथ, ये दूसरा रन भी कंप्लीट और ये देखिए तीसरे रन की गुंजाइश और ये पूरा 4थे रन के लिए दौड़े और ये क्या हुआ, 4था रन लेते समय रनआउट के स्वरूप में विकेट फेंकनी पड़ी, मैदान से बाहर 4था झटका लगता हुआ इस समय आउट होने वाले बल्लेबाज संदीप बांगर बैक टू द डगआउट। तो बिल्कुल यहाँ पर रनआउट के स्वरूप में विकेट यहाँ पर गंवानी पड़ी। टीम की टोटल की हम बात करेंगे 4 विकेटों के नुकसान के ऊपर 35 रन बने हैं। यह 5वां ओवर, अब तक गेंदें फेंक चुके हैं, 3 गेंदें इस ओवर में फेंकी गई है। अब नए बल्लेबाज आ चुके हैं, दीपेश माली, दीपू माली बेहतरीन बल्लेबाज है। बिल्कुल विनोद जो रनआउट फेंका, कहीं तो इसमें रणनीति होगी कि दीपू को बुलाया जाए और बिल्कुल वो रणनीति किस तरह से हो गया अब देखना होगा, क्योंकि दीपू माली के पास काफी क्षमता, ताकतवर बल्लेबाज है, हमेशा तगड़े शॉट खेलते हैं। आज भी उम्मीद है उनके कप्तान को, वही कप्तान की भूमिका निभा रहे आज, मगर कप्तानी पारी इस समय खेलनी होगी, टीम को लेके जाना होगा 55-60 के ऊपर, तो जाकर एक फाइटिंग टोटल बन सकती है। क्या दीपू माली इस समय अपनी टीम के लिए वो काम करेंगे, देखना होगा। सभी की निगाह बीच मैदान के ऊपर है और दूसरी तरफ गेंदबाजी या फील्डिंग बेहतरीन हो रही है मैदान के ऊपर। अमर स्पोर्ट्स कासने वर्सेस शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाकबिल के बीच ये आज के दिन का ये आखिरी मुकाबला। तो गेंदबाज सूरज सिंह फिर एक बार सामने है, दीपू माली और यॉर्कर के साथ शुरुआत। दीपू माली बीट हुए, क्योंकि गेंद क्रिकेट का ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है और बिल्कुल यहां पर ये देखिए स्क्रीन के ऊपर क्या कमाल की गेंदबाजी, कुछ भी नहीं कर सकते बल्लेबाज, इतनी बढ़िया गेंदबाजी। दीपू को आते ही यहां पर दबाव में डाल दिया। टीम की टोटल की हम बात करेंगे तो अभी भी रुका हुआ 35 के ऊपर टोटल स्कोर है, 4 विकेटों के नुकसान पर। और इस ओवर की अब गेंदों की हम बात करेंगे तो अभी भी 2 गेंदें शेष है। सामने बल्लेबाज दीपू माली, राइट एम ओवर द विकेट, ओ क्रॉस लाइन खेलना चाहते थे, ओ यहां पर करीबी मामला बन सकता है और लौटना पड़ेगा मैदान से बाहर। दीपू माली बैक टू द डगआउट।
दीपू माली उम्मीद थी और कहते ना कि उम्मीद के ऊपर नहीं उतर पाए। दीपू माली भी नाराज हो चुके हैं, बिल्कुल चाहते थे एक बड़ी इनिंग मगर नहीं खेल पाए मैदान के ऊपर वो बड़ी इनिंग। अब यहां पर प्रेशर बढ़ता हुआ, दबाव बढ़ता हुआ, क्योंकि अब टीम की टोटल है 35, लॉस ऑफ 5 विकेट। ये देखिए किस से रन आउट हुए, बिल्कुल काफी आगे गए थे, कमाल की हिट की है। आज इस हिट की बात करेंगे तो MS धोनी की याद आती है। बिल्कुल पीछे की तरफ देखा भी नहीं, गेंद को उठाया और पीछे की तरफ गेंद फेंका, सीधा स्टंप पर गिरी। फिर एक बार हम यहां पर गेंदबाजी के लिए तैयार, अंतिम गेंद फेंकने के लिए सूरज सिंह जिन्होंने भी बेहतरीन गेंदबाजी की 5वें ओवर में। अब नए बल्लेबाज पहुंच चुके मैदान के ऊपर, सुहास पवार आखिरी गेंद का यहां पर सामना करेंगे। लेफ्ट हैंड बल्लेबाज हल्के हाथों से क्लिक किया, कारपेट ड्राइव, गेंद को रोका, सिंगल मिलेगा, सिंगल के साथ ओवर की समाप्ति। तो 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद अमोल स्पोर्ट्स कासनी टीम की टोटल पहुंची है 36 रन, लॉस ऑफ 5 विकेट। तो बिल्कुल यहां पर 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल की हम बात करेंगे तो पहुंचे 35 के ऊपर, 36 है, 36 के ऊपर। तो आखिरी ओवर है, विनोद क्या कहना चाहेंगे अब आखिरी ओवर में किस तरह से रणनीति बनानी चाहिए, किस तरह से बल्लेबाजी होनी चाहिए? नाही, इथून योगेश 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा. जर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आणि या सामन्यामध्ये एक आव्हान निर्माण करायचं असेल तर किमान 50 प्लस ही धावसंख्या होणं फार गरजेचं आहे. पण ज्या प्रकारे गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण होते, आपण पाहिलं दीपू माळीला ज्या प्रकारे कृष्णा सातपुते यांनी बाद केलं, खरोखर कौतुकास्पद आहे. आणि MS धोनीची आठवण तुला आली, पण मला आठवण आली मोहम्मद अझरुद्दीनची. एक काळ ज्यांनी गाजवला, खरं तर अशाच प्रकारे ते थ्रो करायचे, फार दुरून थ्रो करायचे. आणि कृष्णा सातपुते यांनी पाहिलं नाही, फक्त एक अंदाज घेतला आणि अगदी चेंडू यष्ट्यांवर धडकला आणि दीपू माळीसारखा एक ताकदवर फलंदाज बाद झाला आणि त्यामुळे संघ पुन्हा एकदा बॅकफुटवर येतोय. पण या 6 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संयम ठेवून चालणार नाही, आक्रमण करावं लागेल. आक्रमण केलं आणि जास्तीत जास्त 10-15च्या पुढे जर धावा आल्या तर एक फाइटिंग टोटल नक्कीच म्हणता येईल योगेश. तो आखिरी गेंदबाज और यहाँ पर आखिरी ओवर फेंकेंगे सुनील निकम जो गेंदबाजी के लिए आ चुके हैं। बिल्कुल एक बड़ा मुकाबला, आखिरी मुकाबला जिसे कहा जाएगा। और आपने भी सही कहा कि 50 का भी टारगेट होता है विनोद, तो यहाँ से फाइट दे सकती है सामने टीम। बिल्कुल वो कोशिश करनी होगी, अब 50 का आंकड़ा चुना होगा। पहली गेंद और यहाँ पर लाजवाब स्ट्रोक, गैप में गेंद जाती हुई मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर, शानदार चौका। फलंदाज राईट अबोर्ड द विकेट, फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थैंक यू डीजे। सुहास पवार की बल्ले से ये चौका था और चौके के साथ टीम पहुंची है 40 के ऊपर। आखिरी ओवर जारी है और बिल्कुल यहाँ पर आक्रामकता दिखानी होगी इन बल्लेबाजों को। 50 रन छूने तो अब आक्रामकता के साथ बल्लेबाजी करनी होगी। और पहली गेंद के ऊपर इरादा स्पष्ट है, चौके के साथ शुरुआत की इस बल्लेबाज सुहास पवार ने। टीम की टोटल पहुंचे 40 के ऊपर, अभी भी 5 गेंदें बाकी है और बिल्कुल 5 गेंद में ज्यादा से ज्यादा रन बटोरने की कोशिश करनी होगी, तो जाकर एक मुकाबला, फाइटिंग मुकाबला जरूर देखने को मिलेगा। मेगा स्पोर्ट्स टीम के कप्तान आप ज्यादा वक्त जाया न करें प्लीज, सबसे विनती होगी। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन बिल्कुल देखने को मिला यहां से, क्योंकि पहले गेंद के ऊपर आक्रामकता के साथ बल्लेबाजी करते नजर आए। फिर एक बार फैडर स्वीप करने की कोशिश और गेंद जैसे मैदान में पड़ने के बाद बाउंस, एक शानदार चौका।
बिल्कुल फील्डर ने प्रयास किया था गेंद को रोकने की, मगर जैसे गेंद बाउंस पड़ने के बाद कई उछाल दी और सीधे बाउंड्री लाइन के बाहर निकली। 2 गेंद 2 चौके, बिल्कुल शानदार बल्लेबाजी। टीम की टोटल पहुंची है 44 के ऊपर। अभी भी 4 गेंदें शेष है। सुहास पवार ऑन स्ट्राइक, इस बार ऑफ साइड में कमाल की टाइमिंग, मगर बेहतरीन फील्डिंग, वहां पर कैच को लपेट लिया। सुहास पवार को लौटना होगा अब यहां से मैदान के बाहर। योगेश, उद्या 26 तारीख आणि उद्याच्या मॅचेस, उद्याचे 4 संघ ग्रुप सी मधून दीपक दादा प्रतिष्ठान वर्सेस रॉयल स्टेनर मीरा रोड, आणि त्याचबरोबर AB स्पोर्ट्स भिवंडी वर्सेस महेश पाटील प्रतिष्ठान YSCC, असे 4 संघ उद्या खेळणार आहेत योगेश। बिल्कुल हर दिन हम बात करेंगे तो 4 टीमें ग्रुप से जरूर देखने को मिलती है। कल के दिन में बेहतरीन मुकाबले हुए, आज के दिन में भी बेहतरीन क्रिकेट देखने को मिला और ये आखिरी मुकाबला एंजॉय करते हुए 2 चौके आने के बाद यहाँ पर सुहास पवार को मैदान से बाहर जाना पड़ा और अब नए बल्लेबाज आए इस मैदान के ऊपर, अंकित दलवी। तो सेकंड पर बल्लेबाज है प्रीतम बारी। बिल्कुल अब 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें अभी भी शेष है। टीम की टोटल है 44 रन। पेनपुट आकर खेलने की कोशिश, बैच की एज लगी और इस बार और एक विकेट। भल्यांच्या झाल्या बदक्या। तो और एक विकेट यहां पर बैट की एज लगी और सस्ते में लौटे बिल्कुल यहां पर सुहास पवार। नहीं, बल्लेबाज प्रीतम बारी, सॉरी, विकेट गिरा था प्रीतम बारी का और बिल्कुल यहां पर प्रेम भोई रहा है नए बल्लेबाज। अभी भी इस ओवर की हम बात करेंगे तो 4 गेंदें हो चुके, 2 चौके आने के बाद लगातार 2 विकेटें। कमाल की वापसी पाई गेंदबाज सुनील ने, बेहतरीन गेंदबाजी की और बिल्कुल यहां पर टीम का टोटल है 44 रन। अब आए प्रेम भोईर जो एक बेहतरीन बल्लेबाज है और ये मौका था बिल्कुल, और देखना होगा इस बार भी रन आउट के तौर पर विकेट। प्रेम भोईर बैक टू द डग आउट, एक के बाद एक और एक झटका। भवानी चौकामध्ये गए गिरी, लगातार 2 कैच के बाद एक रन आउट यहां पर मिला और टीम की टोटल रुकी है अब 44 के ऊपर। लग रहा था कि 50 का आंकड़ा छुपाएगी टीम, मगर जिस तरह से लगातार 3 विकेटें गंवाई, अब आखिरी गेंद है, यदि छक्का लगता है तो 50 रन बन सकते हैं। बिल्कुल देखना होगा और आखिरी गेंद का सामना करेंगे बल्लेबाज मैदान के ऊपर अंकित दलवी। बिल्कुल छक्का लगेगा तो बिल्कुल यहां पर 50 का आंकड़ा छुपाएगी और यही चाहते हैं। बिल्कुल 50 रन यदि बनते तो एक बेहतरीन मुकाबला, बिग फाइट मुकाबला देखने को जरूर मिलेगा। और ये बेहतरीन गेंद चकमा दिया बल्लेबाज को और डॉट बॉल की समाप्ति, ओवर की समाप्ति, 6 ओवर का खेल हुआ समाप्त।
तो बिल्कुल आखिरी गेंद में विकेट मिली बिल्कुल, यानी कि इस ओवर में कुल मिलाकर 3 विकेटें चटकाई गेंदबाज सुनील ने। बिल्कुल यहाँ पर सुनीत निकम जो गेंदबाजी कर रहे थे, बेहतरीन स्लॉग और फेंका, कमाल की गेंदबाजी, 2 चौके लगातार आए थे शुरुआत में पहली 2 गेंद में, उसके बाद लगातार 2 विकेटें और उसके बाद रनआउट और यह अंतिम गेंद में विकेट मिला, यानी कि कुल मिलाकर लगातार 4 विकेटें गिरी इस 4 गेंदों के ऊपर। और बिल्कुल टीम की टोटल की बात करेंगे तो पहुंच चुके 44 रन और अब जीतने के लिए 45 रनों का टारगेट होगा मैदान के ऊपर। शशिकांत मेगा स्पोर्ट वाघबिल टीम के सामने सुपर 12 में क्वालिफाई होने के लिए अब 45 रन की जरूरत है, मगर इसका आंखों देखा हाल सुनेंगे फिर एक बार विघ्नेश मडवी और प्रसाद जी परब सर। आणि आपण सकाळपासून ऐकलीत 4 समालोचक आजच्या दिवसात पाहायला मिळाले. प्रसादजी परब असतील, विनोदजी पाटील असतील, योगेशजी मडवी आणि मी स्वतः विघ्नेश मडवी. खऱ्या अर्थानं TDPLचा प्रवास म्हणजे हे अखेरचे 6 षटक आहे. लक्ष ठेवून प्रसाद परब सरांचं खऱ्या अर्थानं कौतुक करेन की कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचकाला चांगली संधी मिळावी आणि प्रत्येक समालोचकाला प्रत्येक मॅच मिळावी यासाठी एक आखणी गेली होती कालच्या दिवसापासून. आणि प्रसाद सरांचं मी देखील कौतुक करतोय. आणि अखेरची मॅच आहे, माझ्यासाठी देखील खूप चांगला प्रवास आहे. मागच्या परवा देखील संधी मिळाली होती, त्याचबरोबर ऑक्शनसाठी देखील संधी मिळाली होती आणि यावर्षी देखील ऑक्शन असेल किंवा 2 दिवस कालचा आणि आजचा दिवस असेल, त्यासाठी मी GTCच्या माध्यमातून त्याचबरोबर ऑफिशियल ग्रुपचं कौतुक करतोय आणि आभार मानतोय. जलपेजी बोईर असेल, जय पवार असेल, सुहास पाटील असेल, मुन्ना पठाण असेल, या सर्वांचं मनपूर्वक आभार. खास करून आपण पाहिलं तर ही संधी अनेक समालोचकांना ज्यांनी दिली आणि TDPLच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा कव्हर करण्याची संधी माझ्यासारख्या एक समालोचकाला मिळते, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार आहे. जातो मॅचकडे. आजच्या दिवसातली अखेरची मॅच अमर स्पोर्ट्स कासणे वर्सेस शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. आणि या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 45 धावांचे टार्गेट आहे 6 षटकामध्ये. अखेरचं षटक जर पाहिलं तर नाट्यमय षटक पाहायला मिळालं सुनील निकम या गोलंदाजाचं. कारण की पहिल्या 2 चेंडूवर प्रसाद सर जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर चौकार आले होते, 8 धावा आले होते, पण उर्वरित 4 चेंडूत मात्र आपल्याला विकेट पाहायला मिळाले. खूप अतिशय चांगला स्पेल आणि अखेरचे 4 चेंडू अप्रतिम पाहायला मिळते. मला आठवते की मागच्या सामन्याच्या अगोदर कृष्णाजी जी स्टेटमेंट जे होतं ते किंवा कमिटमेंट होती की पहिला सामना आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने हरलो आहोत, थोडंसं दुःख आहे, पण पुढच्या सामन्यामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून रोल प्ले करत असताना समोरच्या संघावर आम्ही दबाव टाकू, पण तो इम्पॅक्ट मला आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यात बघायला मिळाला. या समोर आपण जेव्हा गोलंदाजी करतोय त्या संघाला आपण विदिन 50च्या आतमध्ये रोखलं आहे आणि त्यामुळे काय होईल की दुसऱ्या सत्रामध्ये या धावा चेस करणं थोडंसं इझी जाईल. पण बघायचं तेवढं इझी नाही आहे, कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे आणि तुला पाहायला मिळालं की कालच्या दिवसात 18 धावींवर सुद्धा एक मोठा संघ गारद झाला आहे आणि अशा मुवमेंटला आपण कुठल्याही प्रकारचं भाकीत करू शकत नाही. बघायचं आहे 45 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. पण ज्याप्रमाणे आपण कृष्णाचा सकाळपासून खेळ बघितला आहे, पहिल्या सामन्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला आणि मागच्या सामन्यामध्ये कमिटमेंट पूर्ण करत असताना 34 धावांची एक बेधुंद खेळी पाहायला मिळाली आणि आता मात्र 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्याच्याकडे ती क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता तो सिद्ध करतोय. आणि मेगा स्पोर्ट्स म्हणजेच शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ संघाचा संघमालक रत्ना मडवी आणि मेघा गोंधळींचा विश्वास सार्थ ठरवत असताना त्याने आपल्या संघाला आता मात्र शेवटच्या टप्प्यात तो घेऊन आलाय.
येस, नक्कीच महत्त्वाची मॅच देखील आहे. जर मॅच जिंकतोय तर क्वालिफाय होतोय, सुपर 12 मध्ये प्रवेश करण्याची संधी मिळते. कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये, त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. येस, सुनील निकम जो अखेरचं षटक सुनीत निकम जो अखेरचं षटक ज्याने हाताळलं होतं आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय प्रीतम बारी. बॅटल असेल कृष्णा सातपुते वर्सेस प्रीतम बारी. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सुरेख पाहायला मिळतोय क्लास. इथे स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. पोतेच्या बॅटमधून येतोय. मागच्या मॅचची सुरुवात देखील कृष्णाने याच पद्धतीने केली होती आणि इथे मात्र पहिलाच आधी कमिट केलं होतं आणि त्यामुळेच की काय गतीमध्ये परिवर्तन केलं आणि प्रीतम बारी कौतुक करीन चांगलं कमबॅक केलंय. आपण पाहू शकाल डॉट बॉलची सांगता होतीये. 45 धावा जरी असल्या तरी प्रसाद सर फायटिंग स्कोर होऊ शकतं. विकेट पडले तर नक्कीच दबावात जाऊ शकतो वाघबीळ टीम. त्यासाठी मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे विकेट्स घेणं हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे या मॅचमध्ये. प्रीतम बारीचं षटक ते देखील अतिशय महत्त्वाचं असेल. सुहास पवार, प्रीतम बारी हे 2 गोलंदाज मात्र प्रामुख्याने या मॅचमध्ये लक्ष केंद्रित केली जाईल. कृष्णा सातपुते सेकंडवर आहे. 4 धावा, 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळेस स्ट्रॉंग अपील केली आहे. सुरेख भन्नाट वेगाने मात्र जखडून ठेवलाय आणि लेग बायचा इशारा देखील दिला जातोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एकीकडे प्रीतम बारी एक व्यावसायिक खेळाडू आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार खेळाडू कृष्णा सातपुते. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला, अशी बॅटल, अशी कॉन्टेस्ट या अखेरच्या मॅचमध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इसे मिसफिल्ड होतीये क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत सिंगल मिळेल. इट्स चिक्की सिंगल. आतापर्यंत 2 लेग बायच्या धावा आपल्याला पाहायला मिळेल. जर कृष्णा सातपुते यांनी जर मॅच जिंकून दिली तर रत्ना मडवी यांच्याकडून 2000चं कॅश प्राईज दिलं जाईल. कृष्णासाठी संधी असेल. त्यासाठी हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू जातोय अलाउंड द कार्पेट. तोपर्यंत सिंगल मिळेल. सुहास पवार क्षेत्ररक्षण देखील करतील आणि चांगलं कमबॅक केलंय मी तर म्हणेन प्रीतम बारी याने. कारण की पहिल्या बॉलवर चौकार लगवल्यानंतर मात्र उर्वरित जर पाहिले तर 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. यावेळी चांगला स्ट्रोक, सुरेख फटका सुनीत निकमच्या बॅटमधून येतो. एक पहिला चौकार. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. यस, मै खिलाडी तू अनाडी हे गाणं देखील डीजे मास्तरांच्या माध्यमातून लगवलं गेलंय. प्रत्येक खेळाडू मात्र लक्ष असेल या मॅचकडे. पण प्रसाद सर तुमच्याकडे येतोय. पहिलं षटक इथे संपलं गेले. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर पाहिली तर 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते बिनगड्याच्या मोबदल्यात. 45 धावांचं आव्हान आहे. मी कौतुक त्यांच्या मॅनेजमेंटचं करेन. 45 धावा जरी असल्या पण कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे. पण एक नवीन काहीतरी बदल करायचा होता, तो मात्र टीमने केला, मॅनेजमेंटने केला आणि सुनीत निकमला संधी मिळते. कृष्णाबरोबर आतापर्यंत ओपनला भरपूर जण आले. मागच्या 2 सामन्यात आपण डिफरंट ओपनर बघितले, पण आता मात्र डिफरंट ओपनर. सुनीतने मागचं षटक टाकलं आहे, तो दमला होता हरकत नाही आहे, पण कमिटमेंट टुवर्ड्स द क्रिकेट, कमिटमेंट टुवर्ड्स द शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघवेळ आणि ठाणे संघासाठी खेळत असताना काय परफॉर्म करायचं आहे आणि तो मात्र दाखवलं आहे. आणि चौकाराने मात्र त्याने सुंदर उत्तर दिलं आहे. धावसंख्या दुहेरी अंकात नेऊन ठेवली आहे. 45 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना शशिकांत मेघा स्पोर्ट्स वाघबीळ संघ बिनबाद 11. यस, एक चांगला स्टार्ट म्हणावं लागेल. आपण पाहू शकाल सुनीत निकम त्याचबरोबर कृष्णा सातपुते सलामीला जोडी आपल्याला पाहायला मिळते.
पहिल्या 2 मॅचमध्ये वेगळी रणनीती, या मॅचमध्ये सुनीत निकम या फलंदाजाला मात्र वर्णी लावली आहे. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल ऋषभ काठे. यावेळेस फुलरलेनचा चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही. सिंगल मिळते. कृष्णाचं कौतुक करेन ज्या पद्धतीने षटकार चौकार मारतोय आणि सिंगल डबल याकडे देखील लक्ष केंद्रित करतोय, कारण की मॅच जवळ आणण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. 45 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत स्कोर बोर्ड जर पाहिला तर जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावर. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋषभ काठे. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट बेहतरीन पाहायला मिळते. कालपासून प्रसाद सर जर पाहिलं तर खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. यावेळेस देखील तेच पाहायला मिळतं सुनीत आणि कृष्णा सातपुते याच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 13 या आकड्यावर. 13 लॉस ऑफ 0 विकेट. शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबी टीम बॅटिंग करत असताना 45 धावांचे टार्गेट आहे. आजच्या दिवसातली अखेरची मॅच आणि इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगला फटका कृष्णा लक्ष्मण सातपुतेच्या बॅटमधून येतोय. खणखणीत चौकार, 4 धावा. कृष्णा सातपुते. इथे जलवा आहे TDPLचा, इथे जलवा आहे GTC ऑफिशियल ग्रुपचा. अतिशय चांगली मेहनत आणि चांगली क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस पुन्हा एकदा ॲडिशन दुसरं पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 ऑन स्कोर बोर्ड, 17 धावा. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केली गेली आहे, मात्र कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते, 18 धावा. संध्याकाळचं सत्र आहे प्रसाद सर जर पाहिलं तर वेदर जर पाहिलं तर थंड वातावरण आहे, कुठलाही हवा नाही, त्यामुळेच एक आगळी वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुते करतोय, जेणेकरून बाउंड्री आणि धावा कव्हर केल्या जातील. सुनीत निकम फलंदाजीसाठी पहिल्या बॉलवर चौकार आलाय. यावेळेस देखील तेज तरार चेंडू, सन्मान दिलाय. क्रिकेटची परिभाषा काय तर चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार, ही परिभाषा ही ज्याला कळते तो फलंदाज आणि तो खेळाडू मात्र क्रिकेट या खेळामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतोय. हीच रणनीती आखली गेली आहे शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीटच्या माध्यमातून. एकेरी दुहीचे क्रिकेट आणि चांगलं कॉम्बिनेशन या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. यावेळेस फुलरलेनचा चेंडू, इथे झेल, लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये झेल सुटला गेलाय. आणि मागच्या मॅच मध्ये देखील प्रसाद सर असंच एक प्रयत्न आणि असा एक झेल सुटला होता. कृष्णा सातपुते या खेळाडूचा देखील ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. फुलरलेनचा चेंडू होता, अगदी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता आणि इथे सुहास पवार कडून चूक होते. षटक क्रमांक संपला गेले, दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. आता मात्र 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे प्रसाद सर. नाही, पार्टनरशिप खूप चांगली पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी आणि कौतुक मी सुनीत निकमचं करेन, मॅनेजमेंटचं करेन. कारण सुनीत निकम ने सुद्धा अगदी विचार केला नसेल की आज कृष्णा सातपुतेसारख्या खेळाडूसोबत कधी मला ओपन करायला मिळेल आणि खूप मोठी जबाबदारी सांभाळायला मिळेल आणि त्याचं टेम्परामेंट पाहायला मिळते. खास करून कौतुक मी सुनीत निकमचं करतोय. गोलंदाजी केली मागच्या षटकात, मागच्या इनिंगमध्ये शेवटचं षटक त्याने हाताळलं. थोडंसं दमछाक होती पण तरीसुद्धा मात्र जबरदस्त बॅटिंग आणि खास करून त्याची साथ सुनीत निकम साथ देते ती कृष्णाची आणि चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतोय. 45 धावसंख्येचं लक्ष आहे पण कुठल्या प्रकारचं इथे मात्र रिस्क घेत नाहीये आणि चांगले फटकेबाजी ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळत आहेत आणि 20 धावा कुठल्यात. येस, खारेगाव कळव्याचा खेळाडू आहे आणि ग्रामीण खेळाडूला एक व्यावसायिक खेळाडू सोबत खेळण्याची संधी मिळते. आपण पाहू शकाल तिसरे षटक हाताळण्यासाठी कॅप्टन येतोय प्रीतम बारी, ज्याने पहिले षटक हाताळलं, 11 धावा खर्च केलेत. यावेळेस मात्र जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता.
बॉल आणि धावांचं समीकरण जवळ येत असताना रनवेमध्ये अडथळा येतोय. कृष्णा सातपुते, तमाम टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं असेल या मॅचकडे, कारण की कृष्णा सातपुते पहिल्या मॅचमध्ये अपयशी ठरला होता, पण त्यानंतर दिलेली कमिटमेंट, सुरेख कामगिरी, स्विंग मिस म्हणावं लागेल, चकवून गेलाय फलंदाज कृष्णा सातपुतेला. प्रीतम बारी तेजतर्रार गोलंदाज आहे. या मॅचमध्ये जर पाहिलं तर प्रीतम बारीने पहिले षटक हाताळत, दुसरं षटक देखील वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना पहिला बॉल बीट करून गेलाय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, भन्नाट वेगाने बीट करून गेलाय प्रीतम बारी. आपला एक्सपिरियन्स, आपला अनुभव शेअर करत असताना, आणि ही मॅच किती महत्त्वाची आहे आणि ही विकेट किती महत्त्वाची हे देखील त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर, इथे टॉपेज लागली होती. गल्ली क्षेत्रात पुन्हा एकदा चूक करतोय क्षेत्ररक्षक, आपण पाहू शकाल. संदीप बांगर चूक करतोय. कृष्णाला मिळालेला आजच्या या मॅचचं हे दुसरं जीवनदान. हे जीवनदान मात्र पराजयाच्या छायेत घेऊन जाईल अमर स्पोर्ट्स कासणी टीमला, कारण की कृष्णासारख्या एक बेहतरीन खेळाडूला 2 जीवनदान मिळालेत. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, दमदार स्ट्रोक. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुहास पवार पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केली गेली आहे. खूप चांगलं. निळू भाऊ यांच्याकडून सुवर्ण संधी. जर षटकार लगवला तर कृष्णा सातपुतेसाठी 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस कृष्णा सातपुते नाही तर आपण पाहू शकाल सुनीत निकमच्या बॅट मधून येतोय एक मॅक्सिमम चेंडू, सीमारेषा पार, षटकार. स्वागने येथे स्वागत केलंय प्रीतम बारीचं षटकाराने. सुनीत निकमच्या बॅट मधून षटकार येतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29. इथे पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये दणदण करत षटकारानंतर चौकाराच्या दिशेने. तोपर्यंत मिळेल 2 धावा. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने टीमची धावसंख्या 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 लॉस ऑफ 0 विकेट. आता मात्र आवश्यकता असेल 18 बॉल ड्रिंक्स मैदानात जाईल, कारण की 12th मॅन हा मात्र मैदानात जाऊ शकतो दोन्ही टीमचा. तर 18 चेंडू आणि जवळजवळ 14 धावांची आवश्यकता आहे. यस, कुणीही षटकार जर लगवला तर रत्नाभाऊ यांच्याकडून 500 रुपये आणि निळू भाऊ यांच्याकडून 2000 रुपयाचं, म्हणजे 2500चं कॅश प्राइज कुठलाही फलंदाज जर षटकार मारतो तर. प्रसाद सर आमच्या सोबत आहेत. काय म्हणाल सर? 3 षटक आणि फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. तोपर्यंत जे स्पॉन्सर आहेत, जे आम्हाला सहकार्य केलेत, त्यांची नावं घेणं गरजेचं आहे. तर स्टँड जे आम्हाला प्रोव्हाइड केले गेले खेळाडूंचा आमच्या प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था जी झाली आहे, त्यामध्ये सुरेश म्हात्रे बाळेमामा यांचा उल्लेख करतोय. गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा जगन्नाथ पाटील यांचा सुद्धा उल्लेख करतोय. महेंद्र म्हात्रे नांदिवलीचे, ज्यांच्या माध्यमातून दीपदादा प्रतिष्ठान या नावाचं तुम्हाला स्टँड पाहायला मिळते. त्याचबरोबर महेश चौधरी, हरेश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला मेगा स्पोर्ट्स वाघबीळ हा स्टँड पाहायला मिळतोय. राजवीर विनोद पावशे यांचा सुद्धा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. ट्रॉफी स्पॉन्सर आहेत खास करून मॅन ऑफ द मॅचसाठी रणधीर कुमार अँड कंपनी, नितीश चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव, मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, इमर्जिंग प्लेअर पी.के. दिवाकरन यांच्या स्मरणार्थ डॅनी पॅरेत्रा यांच्याकडून, शिक्षण महर्षी नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू, जे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, श्री विष्णू नारायण शेठ पाटील यांच्याकडून पहिला क्रमांक 4थ्या क्रमांकासाठी ट्रॉफी आहे. आणि स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील स्मरणार्थ श्री कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफी आणि उत्कृष्ट फलंदाजीसाठी सायकलसुद्धा आहे. अजून काही पुरस्कर्ते आहेत, बॉल स्पॉन्सर आहेत ते सईद
साजिद रईस बनेलीचे आणि सापाट्याचे अधिक पाटील. दुसऱ्या दिवसाची जेवणाची नाश्त्याची चहाची सोय राजन पाटील यांच्या माध्यमातून झाली आहे. सर्वाधिक षटकारांसाठी एक बॅट आहे टायगर स्पोर्ट्सच्या वतीने त्रिशूल ठाकरे यांच्याकडून. समालोचन कक्ष तुम्ही बघत आहात तो मात्र स्पॉन्सर केला गेला तो म्हणजेच मातृश्री गुंजाई आणि श्री रामदास धोणे माजी सरपंच कोळे नांदिवली आणि महेश गायकवाड नगरसेवक कल्याण डोंबिवली. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये हेलिकॉप्टर शॉट आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अर्षद तिथे मात्र चेंडू कव्हर करतोय. गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा रोखू शकत नाहीये कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून हा फटका. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आणि धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती 33 धावा. 12 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक ते 17. चेतन हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर. पंच हळूहळू बाहेर येत आहेत. शशांक पाटील सिग्नल करत आहेत व्हाईट बॉल आणि धावसंख्येत भर होते ती 34 धावा. अजून एक स्पॉन्सर आहेत जे मात्र दोन्ही तुम्हाला खेळाडू कक्ष पाहायला मिळत आहेत. एक आमच्या बरोबर डाव्या बाजूला आणि एक व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहे. हे दोन्ही खेळाडू कक्ष नार हॉस्पिटलच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आहेत सन्माननीय दिनेश श्रीरामन पाटील साहेबांच्या माध्यमातून. सर्व पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू पर्यंत पोहोचणार का आणि इथे ड्रॉप. तिसरी संधी. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है आणि तुम्ही पाहू शकता तो स्वतः जायबंदी आहे. थोडासा दुखापतग्रस्त आहे पण तरी सुद्धा तो धडपडतोय, तो झगडतोय, तो स्ट्रगल करतोय, तो फाईट करतोय, तो झुंज देतोय. तो म्हणजे तर शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ संघासाठी आणि आपली कमिटमेंट पूर्ण करतोय. 3 जीवदानं एकाच मॅचमध्ये. एक तर तुमच्याकडे धावसंख्या खूप कमी आहे. समोरच्या संघाला कमी धावसंख्या तुम्हाला रोखायचं आहे. सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली असं म्हणेन पण क्षेत्ररक्षकांनी त्यांना साथ दिलेली नाही आहे. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग लेग वरून स्क्वेअर लेगला आहे. त्या चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकावर अल्पेश मला सांगतोय 37 धावा. आजच्या दिवसात कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहिलं आहे प्रत्येकाचं. सर्व आमचे कॅमेरामॅन GTCच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट केलं गेलं. त्यांची टेक्निकल टीम स्कोरर ब्युटिफुल जॉब आणि ॲक्शन रिप्ले आणि खास करून जेव्हा जेव्हा रिव्ह्यू मागितला जातोय तो मात्र सुद्धा स्पष्टपणे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. पारदर्शकता ही ओळख आहे GTCची. स्ट्राईक एंडला सुनीत निकम. थांबून खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पण थोडेसे दूर आणि तोपर्यंत मिळते ती एकच धाव सुनीत निकमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 45 धावसंख्येचा पाठलागिरी ते करत असताना 38 धावा आतापर्यंत अंकित झाल्या धावफलकावर. अजूनही 7 धावांची गरज. चेंडू शिल्लक ते 14. 14 बॉल अँड 7 टू विन. चेतन रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. क्षेत्ररक्षक हर्षद चेंडूच्या खाली येतोय. जज करतोय आणि यस इट इज. फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट मिळते. फलंदाज बाद होते तो कृष्णा सातपुते. एक काय परफेक्ट सॉन्ग ऑन परफेक्ट टायमिंग. कृष्णा बाहेर येतोय आणि कृष्णासाठी एक सॉन्ग चॅम्पियन इज लाईक प्ले अ चॅम्पियन. अप्रतिम खेळी. 45 धावसंख्येची गरज असताना काय कृष्णाची जी कमिटमेंट दिली दुसऱ्या सामन्यामध्ये तो ॲज अ कॅप्टन म्हणून उतरला आणि तिथून जो प्रवास जर बघितला शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळचा हा सगळ्यांना अचंबित करणारा होता. येस खूप संघर्ष केला शशिकांत मेघा वाघबीळ टीमने. पहिला सामना पराजय झाला होता आणि त्यानंतरचे मात्र 2 सामने प्रसाद सर पाहिले. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. खास करून कृष्णा सातपुते असेल गंगाधर इंगोले या खेळाडूचं देखील कौतुक करावं लागेल जो नवी मुंबईकडून बिलॉंग करतो आणि अप्रतिम गोलंदाजी. 10 विकेट्स त्यांनी घेतलेत या 3 मॅचमध्ये. अतिशय महत्त्वाचं गंगाधर इंगोलेचं देखील कॉम्बिनेशन आहे. हो बघायचं. हा चेंडू हवेमध्ये थोडासा मिस टाइम फटका आणि जोपर्यंत चेंडू हर्षद कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा. बघा किती सामना क्लोज आलाय. जिंकू शकतो आपण असा विश्वास तरी सुद्धा मात्र 2 धावा वेगाने पूर्ण करत असताना दबाव टाकतायत. षटकं संपलीत एकूण ती 4
आणि 4 षटकाखेर आपण धावसंख्या बघत आहोत ती म्हणजेच 40 धावा धावफलकावर. अवघ्या 5 धावांची गरज आहे. गंगाधरच्या सोबत मी जावेद कुरेशीचा सुद्धा उल्लेख करेन, त्याने सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या संघासाठी. भले जास्त विकेट नाही आहे पण इकॉनॉमिकल तो चांगला राहिला आहे आणि त्यामुळे समोरच्या संघाला त्यांनी कमी धावसंख्येमध्ये रोखलं आहे, हे सुद्धा तुम्हाला चित्र पाहायला मिळतंय. मगाचा जर तर तुम्ही विनिंग टच जर पाहिला विघ्नेश, तो सगळ्यांसाठी एकदम असा आनंदाचा क्षण होता, खास करून मेघासाठी. मेघाने जे कॉन्फिडन्स सांगितला की म्हणजे जोपर्यंत जितू शेळके त्यांच्या आतमध्ये आहे, शेवटचा चेंडू त्याला चौकार मारायचा आहे, तो मारणार, हा कॉन्फिडन्स मला मेघामध्ये खूप जास्त मला आवडला. आणि ताबडतोब त्याने 1000 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा मेघाने त्याला दिलं. तर बघायचं आहे अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि गरज आहे ती 5 धाव्यांची. काय परफॉर्म केलं आहे, काय जबरदस्त कमबॅक केलं आहे. पहिला सामना पराभूत झाले खूप मोठ्या फरकाने, तिथून मात्र कृष्णाची जी कमिटमेंट आहे ती कमिटमेंट त्यांच्या संघाला या क्षणाला घेऊन आली आहे की त्यांनी समोरच्या संघाला 44 धावसंख्येवर रोखलं आहे. आणि आता मात्र सामना उरला आहे 12 चेंडू आणि 5 धावा. बंदे है हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी, हिम्मत हर कदम, अब इस हाथों किस्मत निकल पडे है हम. असा परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे तो म्हणजेच शशिकांत मेघा स्पोर्ट्स वाघबीळ या संघाचा. यस, खूप चांगला परफॉर्मन्स. निकल पड़ा हूँ मंजिल की तरफ, या जीत के आऊँगा या नया कुछ सीख के आऊँगा. या मॅचमधून जिंकलो नसलो तरी आपण खूप शिकलो आहे. आणि मेगा स्पोर्ट्स आपण पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर अमर कासणे या टीमने देखील खूप चांगला प्रदर्शन केलं आहे या आजच्या दिवसात. सुहास पवारचा पहिला चेंडू क्रॉस बॅटेड शॉट, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, थोडासा वाईडीस सरकून चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. सुनीत निकमचं सुद्धा कौतुक व्हायला हवं, ओपनिंग आला आहे आणि आज एक स्वप्न त्याचं पूर्ण झालं. कृष्णाबरोबर ओपनिंगला ची संधी मिळाली, निश्चितच खूप चांगली बॅटिंग केली. 38 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी ही खूप इम्पॉर्टंट होती या सामन्यामध्ये. मगाशी खूप चांगला उल्लेख केला अमर स्पोर्ट्स कास्टने, पहिल्या सामन्यात जबरदस्त इम्प्रेस केला या संघाने, पण नंतर मात्र स्ट्रगल करावं लागलं जे अजूनही सुरू आहे या संघाचं. 11 चेंडू 4 धावांची गरज. आउटसाइड एज मागे जातो चेंडू, फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि पंचांकडे अपील. आणि पंचांनी मात्र शेवटच्या टप्प्यात काय होईना पण कंट्रोल रूम थोडंसं काम वाढवलं आहे आणि कंट्रोल रूममध्ये त्याचबरोबर आमच्या पंच कमिटीला सिग्नल दिला आहे की तुम्हाला आता हा जाऊन निर्णय चेक करावा लागेल. मगाचपासून आपली कमिटी आणि थोडंसा संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे एक रिलॅक्स होती, म्हणून आता थोडंसं काम वाढलं आहे. कारण की जर पाहिलं तर रनआउट असेल किंवा रेफर जेव्हा वेळेस आजच्या दिवसामध्ये त्याने बघायचं काय अजून सिग्नल आलेलं नाही आहे. तर DJ साऊंड चंद्रकांत फुटाणे, DJ हंसच्या माध्यमातून आमचा आवाजाची काळजी, गेली 12 वर्षाचा कॉर्डिनेशन आमच्यासोबत आणि आज या स्पर्धेमध्ये खूप सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं, त्याबद्दल त्यांचा पूर्ण सहकार्य त्यांचं. त्याचबरोबर चंद्रकांत फुटाणेचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसामध्ये JP पॅनलचे सर्व पंच, खास करून 2 दिवसात आपण कामगिरी बघत आहोत. रमेश म्हात्रे, निरंजन सावंत, शशांक पाटील आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे चौघांचाही मनपूर्वक आभार आजच्या दिवसासाठी. समालोचन कक्षामध्ये आज विघ्नेश मडवी, आज त्यांचा शेवटचा टर्न होता, त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या दिवसामध्ये जी साथ दिली शब्दांचा जादूगार, अलंकारिक शब्दांची जादूगार आणि अप्रतिम कवी सम्राट असं म्हणायला हरकत नाही आहे, आमचे मित्र विनोद पाटील जे भोपाळचे आहेत त्यांनी साथ दिली. आणि योगेश मडवी अप्रतिम हिंदी समालोचक, त्यांनी सुद्धा साथ दिली, त्यांच्यासुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर राजा मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून चांगलं व्यासपीठ निर्माण केलं गेलं, त्या राजा जाधवचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पप्पू कॅटरर्स, हे नाव विसरून चालणार नाही आहे, कारण पूर्ण आमच्या व्यासपीठाची काळजी, सर्व आमच्या कमिटीची काळजी, अंपायर, स्कोरर, कॉमेंटेटर सर्वांची काळजी मात्र ज्यांनी मात्र घेतली ते पप्पू कॅटरर्स. चहा, नाश्ता आणि जेवण ही सगळी जबाबदारी पप्पू कॅटरर्सची होती. आणि त्याचबरोबर आवर्जून उल्लेख करायला हवा विघ्नेश की तुम्हाला जे किट्स पाहायला मिळतात, जे आमचे किट पार्टनर आहेत भवानी स्पोर्ट्स, महेश पवार, विनय पवार यांचेसुद्धा खास करून विशेष आभार. त्यांनी सुद्धा मात्र खूप जबरदस्त कलरफुल ड्रेस कोड या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हृदयाच्या अंतकरणात आभार व्यक्त करायला हवे ते म्हणजेच डायगर वासियांचे, डायगर ग्रामस्थांचे, कारण परमपूज्य DK दास महाराज क्रीडांगण त्यांनी TDPL सीझन 2 साठी अवेलेबल करून दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यस मनोजदा, नाही सिग्नल येतोय अजून थोडंसं, म्हणजे क्लोज डिसिजन असेल, तुम्ही पाहू शकता, बघा स्क्रीनवर पाहू शकता, आणि डिसिजन क्लोज आहे सर. डिसिजन आलाय फलंदाज आउट. किती क्लोज डिसिजन बघा तुम्हाला पाहायला मिळतं, यावरच चालू होतं ते काम, यावरच वर्क चालू होतं. किती क्लोज आणि पारदर्शकता तुम्हाला पाहायला मिळते. हीच ओळख आहे ती म्हणजे GTCची. त्यांनी दाखवलं स्क्रीनवर की फलंदाज इथे मात्र बाद आहे, त्यामुळे सुनीत निकमला परतावं लागणार. एकदम क्लोज डिसिजन, त्यामुळे थोडासा वेळ घेतला, पण कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही. 11 कॅमेरे जर आम्ही घेऊन टुर्नामेंट कव्हर करतोय, त्यामुळे अन्याय कुठल्या संघावर होणार नाही. ही जबाबदारी जल्पेश, सूरज आणि आशिषच्या खांद्यावर, त्यांच्या पूर्ण टीमच्या खांद्यावर, त्यासाठी त्यांचं विशेष कौतुक. सुशांत मुकादम, मॅच फिनिशर, सिक्सर किंग इन द ग्राउंड.
मागच्या सामन्यात संधी मिळाली नाही. मला आठवते प्रसाद सहस्त्रबुद्धे जेव्हा मैदानाच्या बाहेर आला मला सांगितलं की त्यांच्या पंचांनी, अरे बाबा तिथे मला तिसरी धाव घ्यायची होती, स्ट्राईक एंडला मला यायचं होतं, पण त्याने हे सुद्धा कबूल केलं की जितू शेळके स्ट्राईक एंडला आहे, तो अगोदर काही चेंडू त्याने फेस केले, त्यामुळे तो कॉन्फिडंट होता, तो बॅटिंग करू शकत होता. मला व्हेरी फर्स्ट बॉल फेस करायचा आहे, अशा मोमेंटला थोडासा दबाव असेल माझ्यावर, पण आता मात्र संधी मिळाली आहे ती सुशांत मुकादमला. 4 धावेंची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 10. सुहास पवार गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं 5वं षटक, 10 चेंडू आणि 4 धावेंची गरज. ओ चेंडू हवेमध्ये मिस टाइम. स्वतः सुहास पवार कमिटमेंट पूर्ण करणार का? इथे झेल होतोय तो ड्रॉप आणि पुन्हा त्या संधी मिळते ती मुकादमला म्हणजे सुशांतला स्ट्राईक एंडला जाण्याची. स्कोर मोज ऑन 43, जस्ट 2 रन अवे फ्रॉम द विक्ट्री. शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच मेघाच्या गावामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. एक 5 ते 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि खूप चांगलं ट्रीटमेंट दिली होती मेघाने. तोच मेघा आज या संघाच्या मालकाच्या भूमिकेत आहे. चांगला चेंडू, खूप सुंदर चेंडू, ऑप्शनच्या थोडासा बाहेर, एसटीच्या मागे मात्र हा चेंडू फिनिश होतो आहे आणि त्याचबरोबर सुशांत मुकादमची विकेट इथे मारता मिळते ती सुहास पवारला. फलंदाज बाद. दावा केला तर 1000 रुपये त्याला द्यावे लागतील मनोज पाटीलला. सामना करू सुरू करूया. थोडासा मात्र एक खेळीमेळीचं वातावरण कॉमेंट्री बॉक्समध्ये. 2 धावींची अजूनही गरज आहे. सुहास पवार स्ट्रायकिंग गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकिंग एंडा नंदू. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, खूप सुंदर लेग ब्रेक, फूटभर चेंडू वळवलाय बाहेर सुहास पवारने. त्याची खासियत आहे, हीच ओळख आहे या खेळाडूची. विके प्रतिष्ठानच्या माध्यमातून कित्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेट तो खेळलाय. स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या विभागासाठी भरपूर चांगलं क्रिकेट तो खेळलाय. आणि आता मात्र बघायचं आहे, चेंडू शिल्लक राहिलेत ते मैदानावर 7 आणि धावा आहेत ते 2. हो, स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, भरपूर बाहेर चेंडू. सिग्नल येतो तो म्हणजे पंचांचा. स्कोर इज इक्वल. धावसंख्या बरोबरीमध्ये, धावसंख्या 44 आणि फक्त 1 धावेची गरज. 7 चेंडू शिल्लक आहेत. आजच्या दिवसातला हा शेवटचा टप्पा आहे. सर्व आमच्या लाडक्या रसिकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण कुठलीही स्पर्धा, कुठलाही खेळ असो, क्रिकेट आज चालू आहे, पण कुठलीही स्पर्धा ही प्रेक्षकांशिवाय यशस्वी होणं शक्य नाही आहे. त्या लाख मोलाच्या सर्व आमच्या लाडक्या रसिकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 7 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. नंदन पाटीलला विनिंग शॉट खेळायचा आहे, बघायचा आहे. ओ स्टिअर केल्या शतक आहे आणि क्विक सिंगल, मॅच विनिंग शॉट आणि सामना इथे जिंकलाय. 1 षटक बाकी ठेवत असताना शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ, संघमालक रत्ना मडवी आणि त्याचबरोबर पंकज गोंधळे यांचं मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये त्यांनी मात्र 2 सामने जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तर अमर स्पोर्ट्स कासने, भगवान भोईर, अमर भोईर यांचे मनपूर्वक आभार. आपण चांगला संघ इथे उतरलात आणि या TDPL क्रिकेट स्पर्धेमध्ये जबरदस्त एंटरटेन केलं आपल्या पूर्ण संघाने. त्या पूर्ण संघाचं आम्ही आभार व्यक्त करतो. शेखर दळवीचा आभार व्यक्त करतो आणि वळतो लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. येस, कारण की आपण पाहिलं तर 2 दिवस या स्पर्धेचं समालोचन करत असताना एक वेगळा अनुभव मिळाला आहे. त्यासाठी